श्री गजानन विजय अध्याय 21. श्री गणेशाय नम. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा ब्रह्मांडादिशा नमो तुशी. देव तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करीला. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य. पापी जनांची तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येती जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा. काय भूमीने सावीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन, तूच पुण्यवान, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तम नासन्य रविशी. तम जो जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई. अंधत्व अवघे जाई, त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा. आपल्या संरक्षणा मोठेपण पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी. दास गणू हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकतासा. एक विध निष्ठ ज्याची, जडली गजाननाची साची. त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधिता आता मंदिर, काम करीत शिखरावर. एक होता मजूर, हाताखाली गौंड्याच्या. तो धोंडा देता मास्तराला एकाएकी झोप गेला. 30 फुटावरून पडला खाली घडीव दगडावर. तो पडता लोकांनी पाहला, जण म्हणता मेला गेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचेतो. परी घडले अघटित, कोठेने लागले त्या प्रत. जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले. सोपान साह्ये ज्या परी, जण उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरला मला पडता पडता करास. पाय भूमीसी लागता क्षणी, तोंड दिसला मज लागुणी. हे वृत्त ऐकुणी लोक अवघे आनंदिले. अभिशाप कोणाचा समर्थना घेती साचा. हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याचे स्पर्श केले समर्थाने. तुझ्या कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपूरहून आली साची. बाधा होती भूताची, तया आबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देती निसंशयी. या दृष्टांतने आपल्या 2 मुलासी घेऊन रामनवमीसी जण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवाची आरंभला. अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. काम सभा मंडपाचे चालते होते तिथे साचे. खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तीनी मंद केले. खांब होते बसवले नुसते मात्र ते ठाई. श्री रामाचा जन्म झाला. प्रसादासाठी लोटला जणांचा तो समुदाय भला. तो न मसी वर्णावे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी होती. तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया तरी झाले विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकाला असे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. बाई कोठे कोण, लहान मुले दिसती 2. खांबाखाली येधवा. 10-20 जणांनी खांब काढला अंगावरुनी. पाणी मुखात घालून लोबोकडे पाठवले. ही लोबो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत ती प्रवीण. ती जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्तांची. तिने ह्या रजपुत्रीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे न लागला मार हिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. बाई प्राण वाचला का हो काही प्रकार. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव. खांब पडून अंगावरती भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजाननाने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा. ऐसेच एक उत्सवाची नाईक नवऱ्याच्या मस्तकासी. सोडीत असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गेला थोर होता. परिस्वामीची अगाध सत्ता. कोठेही न आघात होता. नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलांचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा. एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने.
भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिले हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्याची वाटले कौतुक, गोसाव्याचे ऐकून हाक, दारा माझी पातला. निरखून पाहता गोसावी तो असे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसे, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्या पाठ, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला, ते तू ऐक मनापासून. कर्जाची ना चिंता करी, ते फिटून जाई निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदातीरी थोडी कोरडी पडत असे, तैसाचा हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपा घन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई, कशाचे कधी पाही कमी नाही पडणार. आण ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्यास पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याच कासी दिल्या जाणा, ते पावते नारायण ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसावी जेविला प्रेमानी, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तो गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात, तीच दक्षिणा मागण्याची मी आलो तुझ्यापाशी, ती आनंदे देई मसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा घेऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न तेथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापावरी ही दक्षिणा दिल्याने. बोलव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत बांधितो, म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय त्यासी. काकी ही जिम्मेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ते ठाई होत असे. पाटलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरून त्याचा उपयोग करणे जाण, अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नतीला सोडू नये, राजविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापि लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझ्या ऋणी निवास श्रीनिवास होईल या वचनास, असत्या माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दांभिचार कधी न करी, साधू संत येता घरी, विन्मुख त्याला पाहू नये. अपमान खऱ्या संताचा झाल्या कोप ईश्वराचा, होत असे बापसाच्या संत चरणी प्रेमधरी. आपल्या वंशाचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धाऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यत्कारी, दया असावी अंतरी, जैसे काते फणसावरी काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रींदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला, अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनाशी रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मनासी करी विचार, हा गोसावी कोणी तर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला हे आता समजले. रात्री स्वामी स्वप्नात येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी, परमपवित्र अनुभव येण्यामात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतारणिका देतो आता ही तुम्ही ऐका, वेळ उगा दवडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथम अध्यायी मंगलचरण, गुरुदेवांचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या चरिता. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी, देवीदासाच्या सदनापाशी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर 2 होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा 2 अध्यायात येणे परे आहे सत्य, गोविंदबुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दिसला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा 3 अध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरवली, प्रथा गांजाची पडली, तेथपासूनी भली शेगाव मठात. जाणराव देशमुखाचे गडांतर टळले साच्या, देऊळ तीर्थ पायाचे आपुले ते स्वामिनी. मृत्यूचे ते प्रकार येथे कथिले सविस्तर, तुकारामासी दिला मार ढोंग करतो म्हणून. कथा 4 अध्यायी येणे रीती असे पाही, जानकी रामे दिला नाही विस्तव चिलिमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य, सोनाराचे जोडून हात, केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्वत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते 2 कानोले उतरणीसी ठेवली, तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला, शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा 5 अध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या.
गुराख्यानी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजासी घेऊन गेली पिंपळ गावा कारणे. हे कळले बंकटलाला, तो पिंपळ गावास गेला. महाराजांसी आणण्याला परत शेगाव कारणे. समर्थासी आणले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडिला. एका क्षणात आणले तया जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्करांची उडविली भ्रांती. घेऊन आले तया प्रती. शेगावास गुरुमूर्ती. ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी. एका कथा बंकटलाले लोक गुरुनाथा पळू लागल्याची कणसे खाण्याकरिता आपुल्या मळ्यात. बाधा गांधील माश्यांची महाराजांना झाली साची. घेतले असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोणतशा अलीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तीरी शिवार ग्रामा भीतरी. कृपा वज्रभूषणावरी केले असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्टीची पूर्तता. गावची पाटील मंडळी अवघी अडदांड होती भली. हमेशा होई बोलचाली त्यांची समर्थाबरोबर. पाटला सवे भले. महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्या ते दाविले. प्रत्यांतर बहुताला. उसाचा चमत्कार दाऊनिया साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्या नामे दिला सूत. खंडू कडताजी पाटला प्रत. आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐसा कथा सप्तमेची कथन केल्या आहे पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिधला सरकारात. महाराजांनी विरुद्ध पाटलांच्या. खंडूवरी बलांटाले ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून. तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला. सहज लेणे समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी. मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान विरहित केला. नैन छिंदती श्लोकाचा रहस्य सांगून. जळत्या पलंगावर महाराज बसते झाले स्थिर. न जळले विश्वनर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला. द्वाड घोडा शांत केला. खूण नवस करण्याला दिली असे गांजेची. दशनवमीचे उत्सवी समर्थ बाळापुरासी. घेऊन आपल्या शिष्यासी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन तया रामदासाचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथनक. उपरती झाली पुरी रेख. तेथे बाळा भाऊला. गणेशप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवला श्री गजानन स्वामीचा. गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची. अति गरीब केली साची. दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन. भास्करांची डसला शाण. आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी मान देऊन अडगावासी. येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वर सानिध्य भला सीताबाईंचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला. वाचविले गणू जवाऱ्याला सुरंग उडवता हिरीत. शेट बच्चूलाला. कथा द्वादश अध्यायी. साची मूर्ती निरच्छपणाची. प्रत्यक्ष होते महाराज. स्वामीचे वस्त्र नेसला. पितांबर शिंपी कोंडीला. स्वेच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी. बाळीरामाच्या शेतासी. वठलेली आंब्यासी पाने फळे आणविले. पितांबर राहिला कोंडलीत. तेथेच झाला समाधिस्थ. नवमठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करुणी मनासी. बसून रेतीच्या गाडीसी. महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्थ अर्पिली. पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा. महारोग गोसाव्याचा. हरण गंगा भरतीचा केला असे गजानने. बंडू तात्याची भाग्य आले. भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्येस. नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेने. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला.
वर्णिल्या असती साकाल्ये. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हाटकरांचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16वेशी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी, येऊन या स्वप्नात. पादुकाचा प्रसाद त्याला, झामसिंगा हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा, ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथासुरस विष्णूसाच्या घरास, जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरिती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणाने सत्पुरुषासी त्रास द्याया. मेहता बादशाहीला पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामतीनं माणिसाची, भेट गंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळिनीची, 18व्या माझी साची, कवर डॉक्टरांच्या फोडाची, कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकाला, तेथे बापुना काळाला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराच्या वारकरी, मरीने झाला आजारी, त्यास घटके माझरी समर्थांनी बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला, दावून त्याचा गलित केला, कर्माभिमान शोते हो. कथा 19व्याची, दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तोही अतिहर्षी, तो येता दर्शना. गोपाळ मकिंद बुटी भला, नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला आपुल्या गेह कारणे. त्याच्या मनी ऐसी हेत, महाराज ठेवावे नागपुरात, परी हरी पाटीलांनी परत आणले समर्थ शेगावी. धार कल्याणाचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थासी शेगावात, ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्म मार्गासी प्रत्यक्ष मूर्ती, द्रष्टाद्रष्ट होता नुसती, आनंद झाला उभयता ते. तेव्हा बाळा भाऊला, जो का होता संशयाला, तो समर्थांनी निवेटिला करून या उपदेश. केले खळ्यांचे संरक्षण, गाढवाचे पासून, समर्थ मारिता आले मरण, नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले, जाखाड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिधले, दर्शन मोन कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्थ वाहिला, नारायण नामे भला, सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन, विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधिस्थ झाला. 20व्या माझी इतर, श्रीची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार, त्याचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्य दिनी, त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अध्याय कथेचा कळस बरवा, अवघ्यांचा लेखावा, तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरचेवर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्यायात. वर्गणीच्या जोरे भले, समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले, वर्गणी गोळा करावया. ऐसे भव्य सुंदर कामकोठेना भूमीवर, धर्मशाळा चौफेर चहू बाजूनी बांधल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीच्या नंदन, हरी पाटील नाम ज्याचे, सांगवी गावाच्या बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई, यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडाचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंद्राचा रतनलाल, पंचगव्हाणाचा दत्तूलाल, त्याच गावीचा बन्सीलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसान बेलमंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापुराचा राहणार गंगाराम नावजाचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे, सोपे उत्तम प्रकारे बांधले असती साजिरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या, त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याचा अवशेष. यासाठी मुक्त केली वर्गणी जमवण्यासाठी भली, योजना ती अशी केली ते ऐका विबुध हो. बसविला शेतसारा समर्थांचा धार्मिक कर, कोणसी न करीती जोर, रुपया मागे 1 आणा.
तैशीच बाजारपेठीशी धान्य अथवा कापशी जे येईल विकायासी पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वहाकार घेऊन गेले अपार परी त्यातून मोठे चार सर्व श्रुत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी जाण केली आदरे करून किसनलाल शेठाणी. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे अधिक शून्य ना खपावयाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत काम्या अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूनी. वडील किसनलालाला बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थाचा एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी प्राणातांची समयाला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मनासी माझा तारीसी पुण्यरासी समाधीसी बसला असे. तो अवघे करील बरे नका करू हो बावरे पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे शस्त्रास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न भक्ताचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईने निमवले भूत शतचंडीत या. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वहाकार कसुऱ्याची राहणार गुजाबाई नाम तिचे. चापडगावचा वामन शामरावाचा नंदन यांनी एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी केली धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थासमोरी खरे खरोच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालापर्यंत लोक होते निष्ठावंत जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदासेने घातली माळकंठी वराडाच्या विपुल पिकणे टाकिले कापिशाने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात वराड्यांची ऐसी दैना समर्थांनी पाहावेना. म्हणून घेतले आपणा कडून त्यांनी जलात 30 फुटापासून पाया आणीला भरून. तेथेच काहे जीवन निर्माण व्हावे हो श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते म्हणून त्याने जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी ऐसे चिंतता आपल्या जरी या वराडी जनाच्या. तरी त्या अवघ्या जनाने श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुख लागी अनुभवावे. ऐसेने जरी करतील तरी यापेक्षा येईल वराडासी बिकट काळ याचा विचार करा हो. गजानन पदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपल्या मनासी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेरल्या सत्य ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकल्या खडकावरी त्याची न रोपे होती खरी याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येता साचा त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्म श्रद्धा ही वागीन गेल्या मनरूपी मंदिरातून दुर्वासांचे कोल्हे जाण येऊन बसता ते ठाय. भक्ती सुचुरभूत अंगणा अभक्ती ही वरांगणा तिच्या नादी लागल्या जाणा. विट्ट मनाचं सर्वत्र सन्नतीला सोडू नका धर्मवासना टाकू नका शत्रुना म्हणा एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्रांचे. हा 21 अध्यायाचा श्री गजानन नावाचा नैवेद्य 21 मोदकाचा गजाननासी अर्पा हो. वा हे अध्याय साचार म्हणा 21 दुर्वांकुर पारायणा रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव तो म्हणावाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर अर्थ शब्दाचा साचार मोदक समजा विबुध हो. तो अर्पुण गजानना पारायणरूपी पारणा साधून घ्यावा करणा वेळ आता थोड काही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचले सत्य त्याचे पुरविल मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तीय निश्चिती महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चित्र शाखा अध्याय तयाप्रत पद्मरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथासी ठेवेल भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याचा घेईल धाव रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतले फळ देईल जणी
दृढांतर विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन, रोगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांजपण फिटेल यांच्या वाचने. निपुत्रकासी होई पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अणुप येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी, बसून एका आसनावरी राहून या सुचिरभूत. त्याच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. येथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत. लागण साचे यत्किंचित तेथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे त्याचे महत्व एका भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुजनाप्रत याचा अनुभव येणे नसे. मनसाची योजना राजहंसासाठी जना, तैसे हे संत सज्जना मनास स्वामी चरित्र. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा, मेहता, कबीर, नामा, सावंत, चोखा महार, गोरा बोधला दामाजी, उंबरखेडी एकनाथ, सखाराम अमळनेरात, या देव मामलेदार यशवंत, या हुमणाबादी माणिक प्रभू. तेवीत या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकाप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजानन चरणी. म्हणजे तुमची एरजरा मृत्यूची साचार होऊन या फाल पार भवामधुनी. आता स्वामी दयाघना तुला येवो माझी करुणा. दासगुणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझ्या झालो भट, मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येतो वीट, चित्ता माझी दयाळा. अमरण वारी घडो, संत चरणी प्रेम जडो. अक्षयास वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा, मशी नको आणूस साचा. समर्थ दास गणूचा अभिमान व्हावा मनासी. मी सकल संताचा चरण रज माझी राखा. तुम्ही लाज हेची मागणे आहे आज, पदर पसरून तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा तैसीच मी वदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावाचे मठात काही होते कागदपत्र, ते रतन साते मजप्रत अणुनिया दाखवले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा या उपयोग केला. म्हणून अधिक अनून्यता मी नाही करणार. झाले असल्या अधिक न्यून्य त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मज लागून हीच विनंती आहे. शके 1808 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव ग्रामी भला तो गजाननाने पूर्ण केला प्रथम प्रहारी बुधवारी. स्वस्त्रीसी दासगुण विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविका प्रत भवसिंधू तरावया. शुभम भवतु. श्रीहरी अर्पणामस्तु. इति 21 अध्याय समाप्त. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल सीता कांता स्मरण.